खुलताबाद नगर परिषदेच्या अनुषंगानं बघितलं गेलं तर उपनगराध्यक्ष जी पदाची रस्सीखेच चालू होती, मात्र ही रस्सीखेच अखेर संपलेली आहे. आणि यामध्ये जर बघितलं गेलं तर आज भाजपचा उपनगराध्यक्ष हा नगरपालिकेत बसलेला आहे आणि आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहे. आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेणार आहोत. कारण काँग्रेसचे जे 4 सदस्य होते, या 4 सदस्यांनी भाजपला पाठिंबा दिलेला आहे. आपण या सगळ्यांचं जे चित्र आहे ते बघणार आहोत. आपल्यासोबत ज्येष्ठ नेते काँग्रेसचे आहे, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. दादा नमस्कार. एकीकडे बघितलं गेलं तर भाजप आणि काँग्रेसची युती आपल्याला बघायला मिळाली, यावर काय सांगाल? भाजप काँग्रेसची युती होऊ शकत नाही. याचं कारण आहे, ज्या खुलताबाद शहराने काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षाला बहुमताने निवडून दिलं आणि त्यात 4 नगरसेवक निवडून दिले होते, त्याच काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की काँग्रेस हा जातीवादी शक्तीशी हात मिळवणी कधी करू शकत नाही. आज ज्या 4 नगरसेवक आणि शहराध्यक्षांनी जो आज निर्णय घेतला तो फार दुर्दैवी आहे आणि काँग्रेसला काळीमा फासणारा निर्णय आहे. निश्चितच जी त्यांच्यावर आज पक्ष लेवलला कारवाई होणार आहेत, त्यात सन्माननीय खासदार कल्याण काळेसाहेब असतील, जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय किरण पाटील डोणगावकर साहेब असतील व तालुका अध्यक्ष अनिल नलावडे असतील, यांनी जो पक्षाचा व्हीप हा दिला होता, त्यांनी पक्षाचा व्हीप नाकारलेला. निश्चितपणे त्यांच्यावर पक्ष कारवाई आणि शासकीय कारवाई जी म्हणतात निलंबनाची, ही निश्चितपणे लवकरात लवकर करण्यात येईल. अखेर काँग्रेसकडून जे 4 सदस्य होते यांचं निलंबनाची कारवाई 100% होणार का? 100%. पक्ष लेवलला उद्याच त्याची प्रत त्यांना देण्यात येईल आणि पुढील कारवाई कलेक्टरच्या याच्यात तो कारवाईचा प्रोसेस करण्यात येईल. ओके. जरी नगराध्यक्ष आपला असला काँग्रेसचा आणि जे 4 सदस्यांवर तुम्ही निलंबनाची कारवाई करणार आहे, पण पुढील तुमची राजकीय वाटचाल कशी असणार? कारण एकच सदस्य तुमचा उरणार, तो म्हणजे नगराध्यक्ष असणार आहे काँग्रेसचा. निश्चितच ज्या लोकांनी आमच्यावर विश्वास टाकून मतदान केलं होतं आणि आज आमचे सन्माननीय नगराध्यक्ष आमिर पटेल आज ठामपणे काँग्रेसच्या भूमिकेशी ठामपणे उभे राहिले, मी प्रथम त्यांचं अभिनंदन करतो. आणि जो आज विकासाचा मुद्दा आहे, कारण हा नगरपालिकेतील इलेक्शन हा एक लोकल लेवलचा विषय राहतो आणि आमचा नगराध्यक्ष सक्षमपणे सगळ्या जनतेच्या विश्वासावर निश्चितपणे काम करेल आणि काँग्रेसचा परत एकदा नाव आणि मोठा पकड. आता तुम्ही जे बोललात, आता जे नगराध्यक्ष आहे काँग्रेसचे, म्हणजे यांनी पाठिंबा दिलेला नाही असं तुमचं म्हणणं आहे का? नाही, नगराध्यक्षांनी कुठलाही पाठिंबा दिला नाही. नगराध्यक्ष पीठासीन अधिकारी असल्या कारणानं आणि काँग्रेसच्या एकनिष्ठतेचं त्यांनी एक प्रतीक दिलं का काँग्रेस ही जातीवादी शक्ती जाऊ शकत नाही. त्याच्याबद्दल मी पुन्हा एकदा सांगतो का त्यांचं पक्षातर्फे आम्ही अभिनंदन करतो. नक्कीच. हे होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते. यांनी आता सांगितलं आहे जे 4 सदस्य होते त्या 4 सदस्य निलंबनाची देखील कारवाई पक्षाकडून करण्यात येणार आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.